लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर परजिल्ह्यातून संशयास्पद नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्याची चौकशी होत नसल्याने त्याच्या निषेधार्थ नितीन मुरारी हरमळकर यांनी कणकवली येथे आमरण उपोषण सुरू केले। पाहूया एक विशेष भाग आपले प्रतिनिधी राजेश शिरोडकर यांच्यासोबत। माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या दिनांक 13/2/2007च्या आदेशान्वये आपल्या जिल्ह्यामध्ये काही अनुकंपा तत्वावरती नियुक्त्या केलेल्या आहेत। त्या नियुक्तीमध्ये श्री संभाजी खाडे सिरियल नंबर 3ला त्यांचं नाव असून त्यांच्या नियुक्तीबाबत आम्ही जनमाहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन हरमळकर यांनी त्यांच्या नोंद ज्या आदेशान्वये कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश निघाले त्याच्या अनुकंपाधारकांच्या प्रत्यक्ष नोंदवहीची प्रत मागितलेली होती। तसंच त्यांच्या सादर केलेल्या प्रस्तावाची कॉपी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या अनुकंपाधारकांच्या नोंदवहीची प्रत आम्हाला उपलब्ध झाली माहिती अधिकारात। परंतु त्यामध्ये त्या नोंदवहीच्या ह्याच्यामध्ये वेटिंग लिस्टला हे संभाजी खाडे यांचं नाव कुठेही दिसून येत नाही। यास्तव त्यांनी सादर केलेला प्रस्ताव जसे की त्यांच्या आई सर्व्हिसमध्ये होती की वडील होती की त्यांच्या ठिकाणी त्यांना अपॉइंट केलं त्याबाबतची दस्तऐवज आम्ही मागणी केली असता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे कागदपत्र सापडत नाहीत किंवा गाळ झालेत असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता ह्या कागदपत्रांचा जतन कालावधी हा ठरलेला आहे आणि तो जरी नष्ट करायचा झाला तरी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीतून नष्ट करायचं होतं ते कागदपत्र आम्हाला मिळाले नाहीत। जास्त आम्ही अपील अधिकाऱ्यांना जो अपील केला असता त्यांनी उपलब्ध कागदपत्र द्या म्हणून सांगून शब्दांची फिरवाफिरव करून उपलब्ध कागदपत्र द्या म्हणून सांगितलं। त्याच्यामुळे जनमाहिती अधिकाऱ्यांनी पुन्हा माहिती उपलब्ध नाही ते देऊ कुठून असा त्यांनी सोच आम्हाला ती कागद अद्याप उपलब्ध झालेली नाही। त्यामुळे आम्ही सदर प्रकरणी खोलवर जाऊन चौकशी करावी अशी प्रामाणिकपणे प्रशासनाकडे विनंती केली। प्रशासनाने गेल्या 1.5 वर्षामध्ये यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाही। यासाठी आम्ही पूर्वीचे माननीय जिल्हाधिकारी आताच्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष त्यांच्या दालनात भेटे घेऊन सदर विषय आम्ही चर्चा केली होती। तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाने याबाबत निवेदन दिलेलं होतं। त्याच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपोषणाची आम्ही नोटीस देईपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही। एक प्रकारे या कर्मचाऱ्याला पाठीशी घातलं जात आहे असा आमचा आक्षेप आहे, साधार आक्षेप आहे। कारण कसं आहे बघा की जी कागदपत्र नोकरीमध्ये हजर होताना अनुकंपाला दिली जातात तीच कागदपत्र सापडत नाहीत म्हणून सांगितलं ठोस लेखी लिहून देत असतील तर काही नाही मिळणार आहे। त्यामुळे सत्य बाहेर यायला पाहिजे। दुसरं असं आहे हा जो कर्मचारी अपॉइंट केला तो परजिल्ह्यातला आहे। या उपोषणाशी किंवा याच्याशी आमचा वैयक्तिक असा आमचा कुठला इश्यू नाही आहे। जर परजिल्ह्यातले कर्मचारी अशाच अपॉइंट होत असतील तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काय, तिथल्या तरुण पिढीने काय करायचं हा आमचा मुद्दा आहे आणि त्यासाठी सत्य बाहेर यावं यासाठी आम्ही उपोषणाची नोटीस 12 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सगळ्यांना दिलेली आहे। त्यानंतर आता आम्हाला 23 तारखेला एक जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून एक पत्र आलेलं आहे की तुमच्या विनंतीवर आम्ही चौकशी पूर्ण केली असून त्याचा प्रस्ताव आम्हाला त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला आहे। कार्यवाही करण्याची तजवीज राखून ठेवत आहोत। ती कार्यवाही कधी होणार आहे? कारण 15 दिवसापूर्वी सांगतात आमची अजून मिटिंग झालेली नाही म्हणून कशासाठी तुमची चौकशी समितीची आणि नोटीस गेल्यानंतर ते चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होता। आम्हाला एक तो प्रस्तावाची चौकशी अहवालाच्या आम्हाला त्यांनी प्रत द्यावी आणि ही कार्यवाही किती दिवसात 15 दिवसात महिन्यात पूर्ण करणार आहेत त्यामुळे टाईम बाय त्यांनी आम्हाला लिहून द्यावा ह्यासाठी आम्ही उपोषणावर बसलो आहोत। आणि उपोषणाचा मार्ग पत्करल्याशिवाय कुठलाही न्याय मिळणार नाही ह्याची आम्हाला खात्री झाल्यामुळे वास्तविक यंत्रणेला पोलीस डिपार्टमेंट आहे प्रशासन आहे त्याला थोडासा आमच्या उपोषणात त्रास होणार याची आम्हाला कल्पना आहे। पण नाविलाजाने आम्हाला करावं लागतं आणि आमच्यावर वेळ प्रशासनाने आणली। आमची काय उपोषण करण्याची तशी इच्छा नाही पण प्रशासनाने तशी आमच्या वेळ आणल्यामुळे आम्हाला हा मार्ग सुनिश्चित मार्गाने आणि शांततामय मार्गाने आम्ही हा मार्गाचा स्वीकार केलेला आहे। लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची।